सदस्य देखील विखेंसोबत आहे आणि ते मनोज जरांगेंच्या भेटीसाठी दाखल होणार आहेत। जरांगेंना आरक्षणाचा मसुदा देणार असल्याची माहिती मिळते। शिवेंद्र राजे जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। सध्याची ही ताजी बातमी म्हणावी लागेल। विखे पाटील मनोज जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। उपसमितीचे इतर सदस्य देखील विखेंसोबत आहे आणि ही संपूर्ण टीम आता जरांगेंच्या भेटीसाठी आझाद मैदानात दाखल झाली आहे। या समितीसोबत शिवेंद्र राजे देखील जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झालेत। ही आत्ताची ताजी दृश्य तुम्ही पाहू शकताय। समितीकडून अंतिम मसुदा जरांगेंना देण्यात येईल आणि या मसुद्यावर चर्चा होईल। यानंतरच आंदोलनाची पुढची दिशा ठरणार असल्याचं देखील बोललं जात आहे। मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण विखे पाटील सध्या मनोज जरांगेंच्या भेटीसाठी आझाद मैदानावर पोहोचलेले आहेत। उपसमितीचे इतर सदस्य देखील विखेंसोबत आहेत। जरांगेंना आरक्षणाचा मसुदा देणार असल्याची माहिती सध्या समोर येते। शिवेंद्र राजे देखील विखेंसोबतच आहेत। ही संपूर्ण समिती आता जरांगेंच्या भेटीसाठी आझाद मैदानात दाखल झाली आहे। एकीकडे मोठ्या प्रमाणात आंदोलक अजूनही मुंबईत आहेत। हायकोर्टाच्या निर्देशानंतर देखील आंदोलकांनी मुंबई सोडलेली नाही। 3 वाजून बराच वेळ झाला। साधारणतः जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे आणि आता हे शिष्टमंडळ व्यासपीठावर पोहोचत आहे। शिष्टमंडळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली इतर सदस्य आलेले आहेत आणि ते आता मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत। सोबत मंत्री कोकाटे, माणिकराव कोकाटे आहेत व्यासपीठावर। त्यानंतर शिवेंद्र राजे आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।